जय शिवराय मित्रांनो. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तर मित्रांनो, फ्रीमध्ये तुम्ही कॉपीराइट म्युझिक तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही ब्लॉग चॅनलसाठी, गेमिंग चॅनलसाठी किंवा टेक चॅनलसाठी फ्रीमध्ये म्युझिक डाउनलोड कसे करू शकता, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, मोठे यूट्यूबर हे कुठून डाउनलोड करतात? तर मित्रांनो, तुम्ही असा एक प्लॅटफॉर्म तुम्हाला मी सांगणार आहे, की तिथून तुम्ही फ्रीमध्ये कॉपीराइट म्युझिक डाउनलोड करू शकता. त्यामुळे तुम्हाला कॉपीराइट क्लेमही मिळत नाही, कॉपीराइट स्ट्राईकही मिळत नाही. तर मला सर्व प्रकारची म्युझिक ब्लॉग चॅनलसाठी, कॉमेडी चॅनलसाठी भरपूर प्रकारची म्युझिक तुमच्या व्हिडिओमध्ये म्युझिक ॲड करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला कॉपीराइटची काळजी करण्याची गरज नाही किंवा कॉपीराइट क्लेम किंवा कॉपीराइट स्ट्राईक जरी आली तरी तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड म्युझिक करू शकता. तर मित्रांनो, ते म्युझिक कसे डाउनलोड करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा मित्रांनो. तुम्हाला इथे दिसेल की मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवेल मित्रांनो. सर्वप्रथम मित्रांनो, क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. सो मित्रांनो, आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये सर्वप्रथम क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे YT स्टुडिओ म्हणून सर्च करायचे आहे. YT स्टुडिओ YouTube.com असे सर्च केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला वर कोपऱ्यात 3 टिपके दिसतात. त्या 3 टिपक्यावर क्लिक करायचे आहे मित्रांनो. त्या 3 टिपक्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे डेस्कटॉप साइट भेटेल. सो डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे मित्रांनो. डेस्कटॉप साइटचं वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. सो झूम केल्यानंतर मित्रांनो, इथं लॉगिन दिसेल. लॉगिनवर क्लिक करायचे आहे मित्रांनो. लॉगिनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, सो थोडा लोड घेईल. लोड घेतल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल तुमच्यासमोर. सो तुमच्या चॅनलची संपूर्ण हिस्ट्री तुम्हाला इथं शो होईल मित्रांनो. संपूर्ण म्हणजे संपूर्ण तुमचे चॅनलचे डॅशबोर्ड, कंटेंट, तुमचे चॅनलचं ऑल हिस्ट्री इथे तुम्हाला मिळेल. सो मित्रांनो, इथे बघू शकता तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो. इथे बघू शकता वर प्रोफाइल दिसते मित्रांनो. इथे प्रोफाइल दिसते मित्रांनो. त्याच्या खाली चॅनल डॅशबोर्ड आहे. त्यानंतर खाली मित्रांनो कंटेंट आहे. कंटेंट दिसतं मित्रांनो. कंटेंटवर तुम्ही जे व्हिडिओ अपलोड केलाय ते संपूर्ण इथे हिस्ट्री त्याची दाखवते मित्रांनो. सो त्यानंतर कम्युनिटी आहे. सो त्यानंतर कॉपीराइट येतो मित्रांनो. कॉपीराइटचा ऑप्शन. त्यानंतर अर्नचा ऑप्शन आहे मित्रांनो. अर्नचा ऑप्शन झाल्यानंतर मित्रांनो सगळ्यात लास्ट सो कस्टमायझेशन झाल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर ॲडो लायब्ररी म्हणून येतो. मित्रांनो, आपल्याला यावर क्लिक करायचं आहे. ॲडो लायब्ररी आपल्यासाठी आजचा मेन मुद्दा आहे मित्रांनो. ॲडो लायब्ररीमध्ये सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो. सो म्युझिक, साऊंड इफेक्ट असा. सो तुम्हाला इथं थोडं झूम करून दाखवतो मित्रांनो. सो थोडं झूम केल्यानंतर सर्च ऑफ फिल्टर लायब्ररी म्हणून दिसेल मित्रांनो. सर्च ऑफ फिल्टर लायब्ररीमध्ये क्लिक केल्यानंतर मित्रांनो, मला जे हवे तुम्ही ते सर्च करू शकता मित्रांनो. सो इथं बघू शकता. पहिला इथे तुम्हाला बघू शकता. पहिला काय ऑप्शन म्हणजे ट्रॅक टायटल. टायटलसाठी तुम्हाला जे साऊंड म्युझिक हवं तुम्ही इथं यूज करू शकता. तुमच्या मूडनुसार तुम्ही इथे साऊंड इफेक्ट साऊंड लावू शकता मित्रांनो. सो जनरल आहे, म्यूट आहे, आर्टिस्ट नेमनुसार आहे मित्रांनो. सो तुम्हाला एक एक्झाम्पल ऐकून दाखवतो मित्रांनो. सो बघा. असे तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही इथून म्युझिक डाउनलोड करू शकता मित्रांनो. सो खाली जितके हवे तितके. सो इथून तुम्ही म्युझिक डाउनलोड केला तर मित्रांनो तुम्हाला कॉपीराइट क्लेम भेटणार सुद्धा नाही. कारण YouTube स्वतःहून त्यांच्याकडून अपलोड केलेले म्युझिक आहेत मित्रांनो. इथे बघू शकता मित्रांनो. तुम्हाला जर माहित असेल तर त्यानुसार तुम्ही ते साऊंड सर्च करा शकता मित्रांनो.
इथे खाली इथे बघू शकता मित्रांनो. इथे खाली गेल्यानंतर थोडं झूम करून दाखवतो मित्रांनो. इथे खाली बघू शकता इथे डाउनलोड ऑप्शन आहे. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये इथे खाली बघू शकता डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या डायरेक्ट फाईल मॅनेजरमध्ये हा म्युझिक डाउनलोड होतो मित्रांनो. नंतर तुम्ही तुमच्या YouTubeवर जे व्हिडिओ अपलोड करता त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्ही म्युझिक ॲड करू शकता. चॅनल कॉमेडी व्हिडिओसाठी, टेक चॅनलसाठी, कुठल्याही व्हिडिओसाठी तुम्ही इथून फ्रीमध्ये म्युझिक डाउनलोड करू शकता मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.